श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मनुष्य गुणाने रूपवान असला म्हणजे कुरूपही रूपवान दिसत असतात. म्हणजे विचार जर केला, मनुष्य देहाचे गुण आणि अवगुण, जसं आपण गुण दाखवत असतो आणि आपण लोकांचे अवगुण दाखवत असतो. विचार करा, प्रत्येक व्यक्ती प्रत्येक स्वार्थासाठी जगत असते. म्हणजेच काय, स्वतःच्या फायद्यासाठी प्रत्येक जण जगत असतो. माझं चांगलं व्हावं, मला सर्व मिळावं. परंतु मनुष्य गुणाने रूपवान असला. आता गुण म्हणजे काय? समर्थ म्हणाले, चांगले गुण आपल्याला असणारी, ज्याप्रमाणे बघा, जी सवय ही उत्तमाची असणं गरजेचं आहे. जेव्हा आपण एखादं चांगलं कार्य करू ना, तेव्हा लोक आपल्या सोबत येणार नाहीत. कारण आपण चांगल्या कार्याला बघा, ज्याप्रमाणे सुरुवात केलेली आहे त्याप्रमाणे लोक आजूबाजूला जातील. विचार करा, ज्या वेळेला आपलं काम ते पूर्ण होईल त्यावेळेला बघा, हळूहळू तीच लोक प्रत्यक्षात तुमच्या जवळ येतील. कारण का? कारण सुरुवात तुम्ही केली होती आणि सुरुवात केल्यानंतर त्यांना वाटलं की ही व्यक्ती कुठेतरी बघा अडचणीत येणार आणि अडचणीत आली की बघा प्रत्यक्षात आपली मदत घेणार. पण जेव्हा तुम्ही तुमचं कार्य पूर्ण केलं, जेव्हा तुम्ही तुमचं टार्गेट पूर्ण केलं, तेव्हा आजूबाजूची लोक सुद्धा जी तुम्हाला बघा प्रत्यक्षात कमी लेखायची, तुमच्यातले अवगुण पाहायची, तीच लोक टाळ्या वाजवत आहेत. मग असं एखादं उत्तमाचं कार्य करा की जेणेकरून बघा प्रत्यक्षात लोकांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. ज्याप्रमाणे आपण विचार करतो, आपण आपले अवगुण झाकून ठेवतो. एखादी चूक झाली, ती चूक आपल्याला सांगता आली पाहिजे. कारण का? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण चुकलेलो आहोत ना, हे आपल्याला माहिती आहे. परंतु आपण लोकांना दाखवण्यासाठी मी कुठेही चुकलेलो नाही, मीच खरा बघा प्रत्यक्षपणे या दृष्टीने आपण काय करत असतो, लोकांपुढे येत असतो. परंतु आपल्याला आपली चूक माहिती आहे की माझ्याकडून काय चूक झालेली आहे. मग त्याचप्रमाणे समर्थ म्हणाले, बघा गुण आणि अवगुणीचा भाग का दाखवला? जेव्हा तुम्ही उत्तमाचे ज्याप्रमाणे कार्य करत असता त्यावेळी नक्कीच लोक बघा तुमच्या वाटेला कुठेतरी तुम्ही चूक करणार आहात या दृष्टीने पाहत असतात. परंतु आपल्या देहाला सांगायला नको, समोरची व्यक्ती कुठे चुकलेली आहे, समोरच्या व्यक्तीचे अवगुण कशा प्रकारे दाखवायचे आहेत, हे आपल्याला सांगायलाच नको. आपण बरोबर मीठ मसाला लावून त्या गोष्टी सांगत असतो. समर्थ म्हणाले की आयुष्यात आहे ना, गुण आणि अवगुण हे आपल्यावरती अवलंबून असतं. जर तुम्ही तुमचे अवगुण दाखवत नसाल तर तुम्हीच फसाल.
कारण काय असतं, एखादी गोष्ट जेव्हा आपण दुसऱ्यांना सांगतो ना, तेव्हा आपलं मन सुद्धा शांत होतं. परंतु तीच गोष्ट जेव्हा आपण न सांगण्याचा प्रयत्न करतो, आपण आपले अवगुण झाकत असतो. आपल्याला वाटतं की कोणालाही माहिती पडणार नाही. परंतु कालांतराने तेच बघा प्रत्यक्षपणे कार्य असतील, बरोबर की नाही? काय विचार करणार की ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणार नाही. परंतु ही माहिती लोकांपर्यंत पोहोचलेली आहे, बरोबर ना? म्हणून समर्थ म्हणाले की मनुष्य गुणाने रूपवान असला. आपण फक्त चेहऱ्यावरून माणसं पाहत असतो की ही व्यक्ती कशी आहे, कसा आहे, बरोबर की नाही? परंतु त्याच्या गुणाने आपण ओळखतो तर नक्कीच उपयोग आहे. कारण का, चेहऱ्यावरून ती तुम्हाला हसरी वाटेल, आनंदी वाटेल, परंतु विचार त्याच्या पलीकडे आहेत, बरोबर ना? म्हणजे कुठलीही व्यक्ती केव्हा धोका देईल आपल्याला कळणार नाही. म्हणून विचार करा, आपण जेव्हा चांगले कर्म करत असतो तेव्हा आपल्याला जी सवय असते बघा, वेळेवर न यायची, तर त्याप्रमाणे ती सुद्धा चांगली होत असते. चांगल्या प्रकारे बघा, उत्तम प्रकारे आपण ते कार्य करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, जी सवय आहे ना, सवयीचे जे परिणाम आहेत, त्यासाठी आपण प्रत्यक्षात आपल्याला जी सवय आहे ती लावून घेतली पाहिजे. लोक सांगतील ते वेगळेच, पण स्वतःच्या मनाने जेव्हा एखादं कार्य करशील ना, तेव्हा मनपूर्वक कर. कारण कसं असतं, आपले वाईट विचार, आपले वाईट अवगुण आपण लोकांपर्यंत पोहोचवत नाही, लोकांपर्यंत सांगत नाही. ते आपोआप माहिती पडतात. कारण जेव्हा तुमच्या हातून चांगली गोष्ट घडते त्यावेळी बघा आजूबाजूच्याच लोकांना कळत असतं. परंतु प्रत्यक्षात जर आपण विचार केला, एखादी गोष्ट ज्यावेळी तुमच्या हातून वाईट घडेल त्यावेळी नक्कीच बघा आपली खबर कुठपर्यंत जाईल कळणार सुद्धा नाही. म्हणून समर्थ म्हणाले, जे चांगलं घडतंय चांगल्यासाठीच घडणार, परंतु जे वाईट घडतंय ते वाईटासाठीच होणार. म्हणून समर्थ म्हणाले, मनुष्य गुणाने रूपवान असला. समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर जाऊ नका. चेहऱ्यामागचं बघा संपूर्ण इतिहास आपण पाहिला पाहिजे, बरोबर ना? म्हणजेच जर आपण बघा समोरच्या व्यक्तीकडे पाहत राहिलो, आपल्याला कळणार नाहीये की त्याचे ते अवगुण दाखवतोय व गुण दाखवतोय, बरोबर ना? म्हणजे विचार करा. समर्थ म्हणाले, मनुष्य गुणाने रूपवान असला म्हणजे कुरूपही रूपवान दिसत असतो. मग तुम्ही जेव्हा चांगलं कार्य कराल तेव्हा तुमच्या वाटेला चांगलं कार्य प्राप्त होईल. आणि ज्यावेळी बघा प्रत्यक्षात वाईट परिणाम पाहायला मिळतील त्यावेळी बघा संपूर्णपणे आपले अवगुण सुद्धा लोकांपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. मग आपण स्वतःहून ज्याप्रमाणे बघा आपले अवगुण का म्हणून लोकांपर्यंत पोहोचवायचे, आपण जे उत्तम प्रकारे कार्य करणार आहोत ते आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. लोकांपर्यंत अवगुण दाखवून
जीवन जगण्यापेक्षा आपल्यातला एक गुण जेव्हा लोकांना दिसेल त्यावेळी नक्कीच बघा उत्तम प्रकारे संवाद साधता येणं खूप गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.